छत्रपती शिवाजी महाराज की जय. नको हे ब्लॉग मध्ये अजिबात टाकू नको. गोळी क्रमांक 550. प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. सुप्रभात मित्रांनो, माझं नाव ओमकार नाईक, तुम्ही बघता माझा यूट्यूब चॅनल जर्नी विथ नाईक ब्लॉग. तर आज आपण चाललो आहे ट्रॅकिंगला आणि माझ्याबरोबर आहे सौरभ. दत्ता आता आपल्याला भेटणार एस टी स्टँडवर, म्हणजे बस स्टँड, पनवेल बस स्टँड. तर 8ची बस आहे. या मूर्खाने आम्हाला 7 वाजता बोलवलं, म्हणजे आम्ही उठलो आहे 5:30 वाजता. आता निघालो आहे बस स्टँडला, जाऊन तुम्हाला भेटतो. काय खाल्लं पण आहे तर खाणार पण आहे. ट्रॅकिंगला कुठे जाणार आहे तर आम्ही कुठे जाणार आहे? प्रबलगड. खूप विचार करून पॉईंट फिक्स केला आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, स्टे ट्यून. भेटू तुम्हाला. आपण आलेलो आहे बस स्टँडला. तर अजून 8 वाजताची बस आहे. ते पण ह्याच्यामुळे झालं आहे. आम्हाला बोलतो 7 वाजता या. 7 मी काही कारणास्तव 8 वाजता झाली ना. ओके ठीक आहे. तर आता आपण पोचलो आहे. बसमध्ये भेटलं, बसल्यावरती भेटू. आता जस्ट खाल्ल्यामुळे जरा बसले येऊन द्या. 8 वाजताची बस आहे. तर 8 वाजता तुम्हाला बरोबर बसमध्ये भेटतो. चला. तर मित्रांनो, आलेलो आहे फायनली. आलो आता प्रबलगडला. तर सौरभ भाई तर झोपलेले आपले. दत्ताबाई फुल जागरण करत होते, तोंड बिंड वाकडं करत करत. दत्ता चेंज कधी करणार आहेस? हाफ पॅन्ट नाही करणार आहे. ठीक आहे. खायला पण काहीतरी आणलं ते बघा तुम्ही. खायला काय आणलं आम्ही आणि कसं बनवतो वरती जाऊन खायला. आता जाऊया, हळूहळू वरती जाऊया. बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू. आता तुम्हाला कंटिन्यू आम्हीच दिसत राहणार आहे. आमचे हे असे काळ्या कुट्टे थोबडे फेस देख लो ये. हां, आम्ही 3 माकडे ही दिसणार आहेत तुम्हाला अख्ख्या आता ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू. तर बघत राहा ब्लॉग. आणि काही चुकलं बिकलं असेल तर आम्हाला सांगत राहा. तर कमेंटमध्ये आता काय बोलणारच नाही, कंटिन्यू करा. वर जाऊन मजा करूया आपण. बघा सौरभ तू चला जाय चालत. पण आता पण वरती चालू. चला चल रे. चालू झालं सौरभचं आमच्या. बघू या करवंदा खायला या. तिकलेच का डिंका? चल रे. चला. गणपती बाप्पा मोरया. गडाची सुरुवात चालू झालेली आहे. प्रबलगड. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला. तुम्हाला फोन सांभाळायला लागेल, बाकी काय नाही. फर्स्ट ट्रॅकिंग ब्लॉग चालू झालेला आहे. घाम खूप येणार कारण आपण उन्हाचे आलोय. रस्ता बनवलाय लोकांसाठी. लोकांसाठी हा रस्ता बनवलाय.
पावसाळ्यात ट्रेकिंग काढायची एकदम भारी वाली. तू कधी गेला का? हा एकदा गेलो. तर तुला पहिला एक्सपिरियन्स आहे, कसं वाटतंय मस्त वाटतं अजून तरी. अजून तरी? हा पहिलाच आपण हार्ड ट्रेक घेतलेला आहे. तिकडे दिसतोय तुला जो पुढे चला अजून तो सुळका जो दिसतोय तो कलावंती हा दुर्ग दिसला आहे. दिसला हा. आणि त्याच्या बाजूला आहे तो प्रबळगड आहे. प्रबळगडाहून आपल्याला कलावंतीन दुर्गाचा व्ह्यू भेटतो. तर बघूयात आता पुढे जाऊ. या दोघांनी तर काटा घेतलाय चढायला. तुम्ही ट्रेकिंगला जर आलात तर नक्कीच काठीचा सहारा घ्या, कारण तुम्हाला याचा फायदा आत्ता नाही. आता तर सपाट रोड आहे, पुढे गेल्यावर जागावर चढण आहे, तेव्हा तुम्हाला काठीचा आधार कळेल. काय असते काठीची? काठी विकत इथे 20 रुपयाला भेटते, पण ती घेऊ नका. इथे झाडं खूप आहेत, तर आपण झाडं पण तोडू नका. हा झाडांची तुटलेली फांदी भेटेल. असे सौरभ आणि दत्ता नावाचे दिलदार लोक असतील, ती काठी टाकत जाईल युसला आणि ठेवून जाऊ इथे. हा तुमच्यासाठी ठेवून ठेवली आताच ठेवली रे, हातातून पडली बोलल्या बोलल्या. तुमच्यासाठी प्रेम आहे त्याचं. पण ते प्रेम नाही आलेलं त्यामुळे आम्ही चाललो. चालेल, बघत राहा ब्लॉग, कारण खूप दम लागतोय. वरती चढत अजून जायचं, खूप लांब अजून जायचंय. अर्ध पण नाही चढलोय. आताशी सकाळचे 9:30 वाजलेत. 9:30 पावणे 10. आणि आम्हाला एवढा घाम फुटलाय. हळू जाऊ वरती, बघत राहा ब्लॉग. गोळी क्रमांक 550. मित्रांनो, तुम्ही ट्रेकिंगसाठी आल्यात तर इथून मावशीकडून गोळ्या घ्या पेपरमेटच्या. याने काय होतं, ट्रेकिंग करताना तुम्हाला दम नाही लागत. कोरड पडत नाही. याच्यात साखरेचं प्रमाण असतं. हॉल सारखी गोळी मित्रांनो, हॉल सारखी. गरम खूप होणार आहे. काय सौरभ? बनाटा खेळतो नको, हे ब्लॉग मध्ये अजिबात टाकू नको. तर मित्रांनो, आम्ही थोडंसं वर आलो, अजून गावात नाही पोहोचलो प्रॉपर. जिथून 2 फाटे पडतात तिथे इथे एक छोटंसं दुकान आहे. ते पण दुकान बंद आहे. चला पुढे निघूया. मला काठीचा बंदोबस्त करायला लागेल एक. ही पण तुटणार आहे काठी. चल, काठी भेटली मला. चला मित्रांनो, जुगाड केली काठी. चल जात बघ. बादशा हाईट एवढीच बरोबर काठी भेटली. अरे ती बघ मागे बघ, ते झडप आहे. पण आता दुकानावर थांबलेलो आहे. सौरभ भाई आमचे मोर दाखवत आहेत. दत्ता मोर बघ, सौरभ दाखवत आहे. गावात पोचलो. थोडंसं वरती अजून गेलं ते गाव आहे. तिथून मग 2 रस्ते आहेत. तिथून आपण फिक्स करू कुठल्या गडाला जायचं आहे. प्रतापगडलाच जाऊ ऑलमोस्ट. प्रतापगड नाही रे, नाही, प्रबलगड यार, प्रबलगड. आणि मग बिना जिमची बॉडी बघायची तुम्हाला. तिथून नॉनस्टॉप आली आहे वरती आमच्या बरोबर. हा बघा, मोर दाखवतो तिला. चालली ती आता वरती. ब्लॉग मध्ये टाकतो मग
हे मीठ बीठ नको ना रे. नको ताण लागेल पूर्ण. काय एका ह्याच्यामध्ये बांधून घेऊ, कापू आपण वरती. कापू बिपू नाही. मुर्द्या नुसतं चेहरा दाखव, पाणी पडा. स्लिम ट्रिम आहे बॉडी बघ. पावसाळ्यात चालत जाऊ वरती. काकड्या घेतोय, काकड्या खाऊया का आता? कापल्या त्यांनी मग. ठीक आहे चालेल. काकड्या खायला काकड्या. अरे बसकर, मोर किती काढशील बाहेर. मला नको व्हिडिओ घे यार, मला चला आपल्या काकडी आल्या. घे ना थोडीशी, घे मिरची लावून थोडं. नको थोडंसं घे. आई थंड आहे ना. काकड्या खायला या मित्रांनो, काकड्या. बजरंगबलीचं मंदिर आहे. ते बघा मंदिर आहे. हे गणपती बाप्पा आहेत, बजरंगबली आणि हा व्ह्यू. पावसाळ्यात मस्त वाटत. जवळजवळ अर्धा रस्ता झाला ना आपण. बजरंग बली की जय. चला हा आहे रस्ता. गणपती बाप्पा मोर्या. हा रस्ता आहे. तर चला वरती जाऊया. एक फोटो काढला काढू. काढला. मित्रांनो प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. आपण चाललोय कलावंती. हाँ रूट चेंज हो गया है. चला कलावंती एक्सप्लोर करू. काहीतरी बोलतात. काय बोलतात काका? एक नागरिक भेटलेले आहे हां आणि आम्हाला इकडे जाण्याची खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे. तर आम्ही अर्ध्या तासामध्ये वरती कलावंतीकडे पोहोचत आहोत. तर सर्वांच्या मनात उत्सुकता राहिलेली आहे, ते इच्छा पूर्ण होण्याची 5 मिनिटाची देरी पूर्ण होईल. हां 5 मिनिटात होऊन जाईल. तर आता अर्धा तास लागेल गड चढायला. ओम्या बोला. तर मित्रांनो थोडा वर आलेलो आहे. ते एक माझ्या मागे गुफा दिसत असेल. ही 2 माकडं आत गेले. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही. व्ह्यू म्हणजे असा व्ह्यू कुठेच भेटणार नाही. मी येतो आता. हा बघा आला बघा, दिसतोय का? हे 2 आदिवासी आहेत डी.वाय. पाटीलचे. हाय. तर हाय गाइस, वेलकम टू माय गाइस. काय अजून काय? वेलकम टू माय तर चॅनल. बघू शकता व्ह्यू तुम्ही. खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. नक्की भेट द्या तुम्ही. बघायचं तुम्हाला? दाखवू नक्की. बघा हा व्ह्यू आहे. म्हणजे काय व्ह्यू आहे बघा. असा व्ह्यू ना. व्ह्यू आहे तो व्ह्यू आहे. व्ह्यू शिवाय काय नाही. व्ह्यू तुम क्लास व्ह्यू आहे. आगे बढ़ते. आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण माझ्याबरोबर एन्जॉय करा. व्ह्यू हा मस्त मस्त एक नंबर. चला निघूया पुढे. निघूया का? हा यस ब्रो. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. रुचिका लल्ली बिल्ली आहे ना का? प्रबलगड. हा? चला मित्रांनो दम खूप लागतोय. कलावंती गड नाही रे बोलतोय रे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आवाज खूप इको होतोय इथं. चला वर जाऊन भेटू तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवा. बघा व्ह्यू मित्रांनो, असा काय व्ह्यू आहे. कसा वाटतं व्ह्यू? बघा एन्जॉय करा व्ह्यू. आपला आज पहिला ट्रॅक होता, म्हणजे पहिला ट्रॅकिंगचा एक्सपिरियन्स होता आणि आपण कलावंती दुर्ग केला.
ती बघा महाराजांची मूर्ती, श्रीमंत छत्रपती यांची शोभेदार मूर्ती आणि हे त्यांचं राज्य बघा. आपण बघा तिथून आलो, खाली वगैरे रस्ता बघ, तिथून आपण आलो मित्रांनो, तिथून आपण आलो. तेवढा पूर्ण ट्रॅक करून हा 1.5 तासाचा प्रवास आपण कंप्लीट केलेला आहे महाराजांच्या कृपेने. तर एन्जॉय करा व्लॉग. चांगला वाटत असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि पुढे पण व्लॉग बनणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. ला खूप आनंद होतोय थोडा फिरत चालल्याबद्दल. कितवा गाड होता तुमचा? हा जवळजवळ 8-9 असेल होते. 8वा 9वा. दादा तुमचा? माझा पहिलाच कलावंत सिंधुदुर्ग. संकेत बॅग दे रे. उतरायचं का? हे पण तुम्ही नाईक कुठे ब्लॉग्स पुण्यावरून पुण्यावर. कुठून? पुण्यात. आळंदी. तुम्ही? आळंदी. आम्ही पनवेल काम होतो. अरे वा. हा बेलापूर आणि हा सिवूड. ठीक आहे. चालेल, दाखवा आम्हाला तुमच्या ब्लॉग मध्ये. हो हो subscribe करा. नक्कीच. हा ना, तुम्ही काय म्हणता ना आमच्या फॉलोअर्स साठी? काही नाही, एक्सपिरियन्स कसा होता? छान, भारी वाटला. साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही गट सर केलाय. हे साहेब आमचे आम्हाला गाईड केल्याबद्दल धन्यवाद. शौर्या फेकली रे काठी. आहे माझ्याकडे. उतरताना गरज नाही पडली मला. उतरतोय. ती काठी चढताना आधार दिलाय मला. ते सोडणार नाही तिला. मोठी पाहिजे. चला उतरून तुम्हाला खाली भेटतो. मित्रांनो या मॅगी खायला. आमचे शेफ सौरभ, पहिले पाणी थोडं पाणी प्या. आमचे शेफ सौरभ आता मॅगी बनवणार आहे. थांब आग नाही लावायचं, थांब पहिलं पे करू दे. आमचे सौरभ शेठ मॅगी बनवणार आहे. तर तुम्ही मॅगी बघा कशी बनवतात ते. मी तुम्हाला टाइम लॅप शेअर करतो. चला. तर मित्रांनो थोड्याच वेळात आमची मॅगी बनवून तयार होईल. आमचा शेफ सौरभ भाई, आमचा को शेफ दत्ता, ॲज युजल ओमकार नाईक. तर मस्त झालं आहे आमचा ट्रॅकिंग. जाताना पण सेफ गेलो, येताना पण खूपच सेफ आलो. आणि आमच्याबरोबर एक बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मंडळी दिसतील थोडेसे, जरा टाइमपास म्हणजे खूप चांगले होते बोलायला आणि काय नाही. आणि आता एक दादा होता टाईमलॅप्समध्ये दिसेल तुम्हाला, रेड शर्टवाला तो. तर चांगला होता, आम्हाला एक्सपिरियन्स खूप चांगला भेटला याचा. तर मस्त होतं. काय एवढा त्रास तर झाला. आता जाताना घरी बघू कसं जाऊया. आता तर जाताना घरी दत्ताला माहिती आहे कसं जायचं आहे. मी नेतो बरोबर, टेन्शन. चला मॅगी खाताना भेटू. ते मित्रांनो झालेली आहे मॅगी. फू लेट्स कम टू टेस्ट. खाणे का रे. सर्वांनी या खायला. तर बंद कर जरा. स्नॅप काढ. तर मित्रांनो या रुचकर अशी मॅगी खायला. चला आता खाल्ल्यानंतर भेटतो तुम्हाला. भेटू तुम्हाला. हे हात काढ.
मित्रांनो इथूनच बेस्ट भेटतो. भगवान के घर में तेरे अंधेर नाही. तर आम्हाला गडावरती एक म्हणजे फ्रेंड भेटलेले, तर ते आम्हाला ड्रॉप करतायत. तर थँक्यू सर, थँक्यू दादा. नाही नाही चालेल. तर भेटू तुम्हाला पळसच्या फाट्यावरती, तोपर्यंत स्टेट येऊन. चला मित्रांनो, स्टेशनला पोहोचेल आता थोड्या वेळाने. दत्ता गेला एस टी स्टँडवर, माझ्यासोबत सौरभ आहे आणि मी आहे. तर एस टी स्टँडवर पोहोचून आणि मग तिथं भेटू तुम्हाला. तर घरी जाऊनच मी घरी जाऊनच माझा तोपडा बघा डायरेक्ट, कारण आता मी झोपणार आहे घरी जाऊन फ्रेश होऊन. तर आणि स्पेशल थँक टू दादा, तर त्याने आम्हाला लिफ्ट दिली पुढपर्यंत. नाही तर आम्ही 5 वाजेपर्यंत तिथंच, 3:30ला खाली आलेलो, 5 वाजेपर्यंत तिथंच माशा मारल्या असत्या. तर थँक्यू, स्पेशल थँक यू. चला भेटू तुम्हाला घरी गेल्यावर. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आलो घरी फायनली. फ्रेंड्स बीच झालो, फ्रेंड्स बीच होऊन मग आता तुम्हाला ब्लॉग एंड करायला आलो. ब्लॉग खूप चांगलाच मस्त एकदम बेस्ट आत्तापर्यंत मी जी एडिटिंग केली आणि बेस्ट म्हणजे मला चांगला वाटतं ब्लॉग एडिटिंगचा. आणि अजून काय नाही, खूप एन्जॉय केला आम्ही. ओव्हरऑल ट्रिप खूप एन्जॉय केली. तिथं जाऊन म्हणजे फिरलो महाराजांचं दर्शन घेतलं. आणि मग काय नाही, फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण जे गोष्टी नेतो प्लॅस्टिकसारखे म्हणजे बॉटल, रॅपर, चिप्स वगैरे नेतो, तर कृपया करून वरती नका टाकू, घेऊन या घरी. तुम्हाला हे सांगायचं, कारण तिथं प्रॉपर आपण फेकू नाही शकत, कारण तिथं काहीच सुविधा नाही. तिथं फेकून देतो, मग ते प्लॅस्टिक सडत नाही. तर आपण कृपया करून ते घरी घेऊन आलेलं चांगली गोष्ट आहे. तर बघा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा जर्नी विथ नाईट ब्लॉग्स.